नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. श्रावणातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी आज मंगळवारी शहरात भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. नागदेवतेच्या मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली. पारंपरिक फराळाचा आस्वाद घेत कुटुंबांनी एकत्र येऊन सण साजरा केला. शहरातील विविध भागातील नागमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. रायबाग तालुक्यातील कुडशी पुलावर कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासातील मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे पुलावरून प्रवास करणं धोकादायक ठरत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. वाहतुकीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना पाळाव्यात असंही आवाहन करण्यात आलंय. येत्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी साऊंड सिस्टीमचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असं आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केलं आहे. पोलीस प्रशासन मंडळांना पूर्ण सहकार्य करेल, मात्र प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पोलीस आयुक्तालयातर्फे केपीटीसीएल भवनात माळमारुती व मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरळीत आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. भविष्यात मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणींची पाहणी करून त्या दूर केल्या जातील अशी ग्वाहीही पोलीस आयुक्तांनी दिली. गणेशोत्सवात कोणतीही समस्या उद्भवल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. बेळगाव चोरला मार्ग केवळ 3 महिन्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे आणि रस्ता उखडल्याचं चित्र दिसत आहे. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. लाखो रुपये खर्चून रस्ता बनवण्यात आला असताना इतक्या कमी वेळात त्याची अशी वाताहत होणं म्हणजे निधीच्या गैरवापराचा स्पष्ट दाखला आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. बेळगाव, अहमदनगर आणि न्यू गांधीनगर येथील प्रस्तावित रेल्वे फाटक उड्डाणपूल प्रकल्पासंदर्भात अहमदनगर येथील स्थानिक नागरिकांची आमदार आसिफ सेठ यांच्यासोबत काल सोमवार दिनांक 28 जुलै रोजी अहमदनगर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. अहमदनगरमधील रहिवाशांनी न्यू गांधीनगर येथील रेल्वे फाटकावरील भविष्यातील संभाव्य वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उड्डाणपूल गरजेचा असल्याचे सांगितले. मात्र नगरसेवक अझीम पटवेगार यांनी उड्डाणपूल अथवा भिंतीस दोघांनाही विरोध असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार आसिफ सेठ यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत 4 दिवसात अधिकृत अधिकारी व दोन्ही भागातील प्रतिनिधींना घेऊन पुन्हा बैठक बोलावून अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले. शहरातील न्यू गांधीनगर आणि अहमदनगर रेल्वे फाटकावर मंगळवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. रेल्वे फाटक बराच वेळ बंद असल्यानं शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. या ठिकाणी उड्डाणपुलासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर रेल्वे प्रशासनाने या संदर्भात भूपातळी तपासणीचं काम सुरू केलं असून यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या प्रकल्पाला काही स्थानिकांकडून विरोधही होत आहे. परिणामी प्रशासनासमोर योग्य तोडगा काढण्याचं आव्हान उभं आहे.
वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं असून रेल्वे प्रशासनाच्या तपासणीनंतर पुढील दिशा स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेनंतर माळ मारुती व मार्केट पोलिसांनी गांजा विक्री व सेवन प्रकरणी दोघांना अटक केली आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली. शिवबसवनगर येथील जुन्या वसतिगृहाजवळ रवी मास्तर लोंढे वय 50 राहणार शिवबसवनगर गँगवाडी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 255 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. जप्त गांजाची बाजार किंमत सुमारे 5,100 रुपये असून त्याच्याजवळील 800 रुपये रोख रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई माळ मारुती पोलीस उपनिरीक्षक होनाप्पा तळवार व त्यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी विक्रेत्यांबरोबरच गांजा सेवन करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई सुरू ठेवली असून अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त आणि तपास सुरू आहे. समर्थनगर परिसरात हेरॉईनची विक्री करत असलेल्या 3 संशयितांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे 48,400 रुपये किमतीचे 60.36 ग्रॅम हेरॉईन आणि अंदाजे 1 लाख रुपये किमतीची एक ऑटो रिक्षा असा एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे निकेत रामा लोहार वय 27 राहणार समर्थनगर, अल्तमश अयूब खान पठाण वय 25 राहणार जयनगर मच्छे आणि सद्दाम हुसेन सरदार पठाण वय 24 राहणार टिपू सुलतान नगर मच्छे अशी आहेत. ही कारवाई मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन साब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपी समर्थनगर परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. अंगणवाडी कार्यकर्त्यांना निवडणूक संबंधित कामांमधून सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर न्याय मिळालाय. ऑक्टोबरपासून अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या मुख्य सचिव डॉक्टर शालिनी रजनीश यांच्यासोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होईल आणि त्या अंगणवाडीतील मुलांवर लक्ष केंद्रित करू शकतील. लवकरच याबाबतचा अधिकृत शासन आदेशही जाहीर केला जाणार आहे. राज्यभरातील अंगणवाडी कार्यकर्त्या आणि संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं मत व्यक्त केलं. महाद्वार रोड परिसरातील एका 28 वर्षीय युवकाला विनापरवानगी धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी अटक केली. रविवारी माणिकबाग शोरूमजवळील ओव्हरब्रिजखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव प्रज्वल शंकर किटवाडकर राहणार संभाजी गल्ली महाद्वार रोड असं आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चाकू जप्त केलाय. अलीकडे शहरात चाकू हल्ल्यांच्या वाढत्या घटनांनंतर पोलीस आयुक्तांनी अँटी स्टॅबिंग स्क्वॉड तयार केलं असून त्याअंतर्गत संशयितांवर पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली. 201व्या कित्तूर विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा हे नाव देण्यात यावं अशी जोरदार शिफारस राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतीच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर केले. इरण्णा कडाडी यांनी स्पष्ट केले की इसवी सन 1824 मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध शौर्याने लढा देणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्मा यांचा इतिहास प्रेरणादायी असून त्यांच्या शौर्याला उचित सन्मान देण्यासाठी बेळगाव विमानतळाचं नामकरण त्यांच्या नावावर करण्यात यावं तसेच विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ राणी चन्नम्मा यांची भव्य प्रतिमा उभारण्याची मागणी त्यांनी केली. याचबरोबर बेळगाव विमानतळाचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाप्रमाणे व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत झालेल्या विस्तृत चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहितीही कडाडी यांनी दिली आहे. निसर्ग पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गणेशगुडीने आता आणखी एक नवं आकर्षण मिळवलं आहे. देश विदेशातील पर्यटकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ठिकाणी कर्नाटकातील सर्वात मोठा कॅनोपी वॉक उभारण्यात आला असून तो सध्या पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय.
फॉरेस्ट विभागाकडून विझलिंग वूड रिसॉर्टमध्ये उभारण्यात आलेल्या या कॅनोपी वॉकची एकूण लांबी 600 मीटर असून तो सुमारे 50 फूट उंचीवर आहे. दाट जंगलातून आणि खोल दऱ्यांवरून जाणाऱ्या या कॅनोपी वॉकवरून चालताना पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा मनोहारी अनुभव घेता येतो. विशेष म्हणजे या वॉकवरून खालून वाहणाऱ्या नदीचं विहंगम दृश्यही पाहता येतं, जे पर्यटकांसाठी एक संस्मरणीय क्षण असणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत यमुनापूर औद्योगिक क्षेत्रात असंघटित कामगारांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवास संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत बेळगाव जिल्ह्यातील असंघटित कामगारांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले असून यामुळे त्यांना शासकीय श्रम कल्याण योजनांचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमामध्ये कामगार विभागाच्या वतीने कामगार हक्क आणि शासकीय योजनांची माहिती देणारा जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे उद्दिष्ट असंघटित कामगारांना औपचारिक संरक्षण व सुविधा पुरवणं हे आहे. याप्रसंगी कामगार विभागाचे मंत्री संतोष लाड, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बाबासाहेब पाटील, उपकामगार आयुक्त नागेश डीजी, सहसचिव उमेश एएच, कार्यकारी अधिकारी भारती तसेच विजयकुमार पाटील, अली सर, मुंदर्गी नागराज व इतर मान्यवर उपस्थित होते. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच बीम्स नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभास बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचीही विशेष उपस्थिती लाभली. शपथविधी समारंभ हा नर्सिंग क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या परंपरेतून विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवा या पवित्र आणि जबाबदारीच्या व्यवसायातील आपल्या कर्तव्यांची आणि सेवा भावनेची शपथ घेतली. या प्रसंगी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांना समर्पित वृत्तीने मानवतावादी दृष्टिकोन ठेवत समाजाची सेवा करण्याचे आवाहन केले. आरोग्य व्यवस्थेतील नर्सेसची भूमिका अत्यंत मोलाची असून आपणही समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणारे आदर्श आरोग्य सेवक व्हा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, पालक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहापूर येथील बॅरिस्टर नाथपै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक बैठक मंगळवारी काळ भैरवनाथ मंदिरात उत्साहात पार पडली. या बैठकीत यावर्षी मंडळाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदीप मजूरकर होते. यावेळी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून जगन्नाथ पाटील यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. 2025-26 साली होणाऱ्या सुवर्ण महोत्सवाच्या तयारीसाठी नव्या समितीकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दिनांक 28 रोजी अध्यक्ष विलास घाडी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीस बेळगाव महानगरपालिकेत मराठी परिपत्रकाच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या तिन्ही नगरसेवकांचे रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. बैठकीत येत्या 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कन्नड सक्ती विरोधी मोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या सीमा समन्वय समितीने ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य यावेळी करण्यात आले. यावेळी समितीने मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला येळ्ळूर ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी सरपंच सतीश पाटील तसेच कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यमकनमर्डी विधानसभा क्षेत्रातील बस्सापूर गावामध्ये सुमारे 3 कोटी अनुदानातून उभारण्यात येत असलेल्या शासकीय प्रौढशाळेच्या नव्या इमारतीच्या कामाची आज मंगळवारी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून कामाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी स्थानिक सरकारी उच्च प्राथमिक मराठी व कन्नड शाळेला भेट देऊन शाळेतील समस्या आणि आवश्यक सुविधा याविषयी माहिती घेण्यात आली.
यानंतर शिरूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत बहुग्राम पाणी पुरवठा प्रकल्पालाही भेट देण्यात आली. येथे पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत तपासणी करण्यात आली. या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मागण्या ऐकून घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा जिल्हा न्यायालय संकुलातील जुने बार असोसिएशन हॉल येथे पार पडली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस किवडसण्णवर होते. सभेमध्ये 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या लेखा व लेखापरीक्षण विवरणपत्रावर चर्चा करण्यात आली आणि त्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अपील क्रमांक 1404/2025 मध्ये दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सुधारित उपकायद्याच्या मसुद्यावर चर्चा झाली. तसेच वकिलांच्या विविध प्रश्नांवरही मतविनिमय करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अॅडव्होकेट बसवराज मुगळी, अॅडव्होकेट शीतलराम शेट्टी, जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट यल्लाप्पा दिवटे, सहसचिव अॅडव्होकेट विश्वनाथ सुलतानपुरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व वकील उपस्थित होते. खासगी कंपनीतील नोकरीवरून काढल्यानंतर मनोबल खचल्यामुळे एका 24 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुःखद घटना बेळगाव तालुक्यातील मोदगा येथे घडली आहे. रवी हट्टीकोळी वय 24 असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. तो MCA पदवीधर होता. मागील वर्षभरापासून महाराष्ट्रातील पुणे येथील एका खासगी कंपनीत तो कार्यरत होता. मात्र 15 दिवसांपूर्वी कंपनीने त्याला नोकरीवरून कमी केलं होतं. नोकरी गेल्यानं निराश झालेल्या रवीने आपल्या मूळ गावी मोदगा येथे आज मंगळवारी सकाळी घरातच गळफास लावून जीवनयात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून सदर घटना मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड येथील JSCS आवारातील उर्दू शाळेवर काल रात्रीच्या मुसळधार पावसामध्ये एक मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने शाळेच्या एका वर्गखोलीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने ही घटना शाळा सुरू होण्याआधीच घडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर खोलीमध्ये दररोज वर्ग भरवला जात होता. मात्र आज सकाळी शिक्षक आणि विद्यार्थी शाळेत पोहोचल्यावर कोसळलेलं झाड आणि नुकसानाचं भयावह दृश्य त्यांच्या नजरेस पडलं. घटनेची माहिती तत्काळ नंदगड वनविभाग आणि खानापूर शिक्षण विभागाला देण्यात आली. त्यानंतर दोन्ही विभागांचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन झाड हटवण्यात आले. कर्नाटकातील खरीप हंगामामध्ये खत व युरियाच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणीसंदर्भात भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रसायन व खत मंत्री JP नड्डा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यकतेनुसार खत उपलब्ध व्हावं, कर्नाटकाला खरीप हंगामासाठी 6,30,000 मेट्रिक टन युरियाचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्रीय खत विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जुलै अखेर 8,73,000 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा केला आहे. ही समाधानाची बाब आहे. यापैकी आतापर्यंत 7,08,000 मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून राज्याच्या गोदामात सध्या 1,65,000 मेट्रिक टन शिल्लक आहे. मंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या हितासाठी पुरवठा सुरळीत ठेवण्याचं आश्वासन दिलं. विश्व मानव तस्कर विरोध दिनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्हा न्यायसेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा आणि स्पंदन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश मानवी तस्करी विरुद्ध जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षा व सावधगिरीबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. रॅलीत शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमातून समाजात मानवी तस्करी विरोधात एक सकारात्मक संदेश देण्यात आला. वाळकी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याचा रविवारी उपचारादरम्यान निपाण येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. समीर मलगोंडा खोत, वय 40, राहणार वाळकी असं त्याचं नाव आहे. समीर खोत हा पोल्ट्री व्यवसाय आणि शेती करत होता. परंतु तो व्यवसाय सध्या बंद असल्यानं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. याबरोबरच शेतीसाठीही त्याने बँकेतून कर्ज घेतलं होतं. परंतु ते वेळेत फेडता न आल्यानं त्याला काही महिन्यांपासून दारूचं व्यसन जडलं.
दारूच्या नशेमध्ये त्याने 21 रोजी विषप्राशन केलं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला निपाणीतील खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले, परंतु त्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्थानकात झाली आहे. यंदा पावसाचं प्रमाण संतुलित राहिल्यानं नद्या शांत असून कोगनोळी आणि निपाणी परिसराला वरदान ठरलेल्या दूधगंगा आणि वेदगंगेला पुराचा धोका टळलाय. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय. वेळेवर पावसामुळे यंदा भात, भुईमूग व अन्य पिके जोमात आहेत. पाण्याचा मारा नसल्याने मूळ कुजण्याचे प्रमाण कमी असून रोगराईही आटोक्यात आहे. हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा फोल ठरला असून या परिसरात सध्या वातावरण अनुकूल आहे. नागपंचमीच्या दिवशी एकसंबा येथील चन्नम्मा नगरमध्ये प्रत्यक्ष नागाचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. मंगळवारी काही मुलांना रस्त्याकडील चारचाकी वाहनाच्या खाली साप गेलेला दिसला. नणदी येथील सर्पमित्र सचिन पाटील यांना बोलावण्यात आले. शोध घेतल्यावर साप गाडीच्या मागील इंडिकेटरमध्ये लपलेला आढळून आला. वाहन मालक गिरीश शराबिद्रे यांच्या मदतीने साप सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. तो नाग असल्याचे लक्षात येताच महिलांनी पूजा करून दूध अर्पण केले. सर्पमित्रांनी नंतर नागाला सुरक्षित ठिकाणी सोडले. नागपंचमी दिवशी प्रत्यक्ष नागपूजनाची संधी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.